सारिका परिपूर्ण किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी खास जे नॉनव्हेज खाणारे लोक आहेत यांच्यासाठी चिकन रस्सा, सुक्कं चिकन कसं बनवायचं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यासाठी खास ही रेसिपी मी घेऊन आलेली आहे. तर या इथे मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता आपलं जे चिकनचा रस्सा आहे, काय मस्त असा छान रस्सा आपला बनलेला आहे. त्याची थिकनेस तुम्ही बघू शकता. चिकनही छान मस्त असं आपलं शिजलेलं आहे. त्याचप्रमाणे रश्श्यावरती जी आलेली तरी आहे तीही तुम्ही मस्त अशी बघू शकता. आता या इथे मैत्रिणींनो, मी तुम्हाला सुक्कं चिकन दाखवते. किती टेस्टी दिसण्याचंही आहे आणि खाण्याचंही आहे. छान अशी मस्त सुक्या चिकनला आपली तरी आलेली आहे. तर या इथे आपण आज शिकणार आहोत चिकनचा रस्सा आणि त्याचप्रमाणे सुक्कं चिकन कसं बनवायचं. मैत्रिणींनो, यासाठी मी सर्वप्रथम घेतलेलं आहे 1 किलो एवढ्या प्रमाणात चिकन. आपण 1 किलो चिकनमध्ये सुक्कं बनवणार आहोत आणि रस्सासुद्धा. अर्धा किलो चिकन आपण सुक्याचं बनवणार आहोत आणि अर्धा किलो चिकन आपण रस्सा. या इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा चिकन मसाला आणि 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. मीठ तुम्ही चवीनुसार तुम्हाला जेवढं आहे त्या प्रमाणात टाका. आता आपण हे सर्व मसाले चिकनला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता मसाले मिक्स केल्यानंतर ह्याला आपण 10 मिनिटांसाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात. या इथे खोबऱ्याची मोठी वाटी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे आपण 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. 1 छोटा टोमॅटो घेतलेला आहे. सर्वप्रथम आपण हे सर्व छान व्यवस्थित भाजून घेणार आहोत. फार जास्त नाही काळपट करायचं, अशा थोड्यासा हलका आपण याला भाजून घेणार आहोत. आता भाजल्यानंतरने आपण याला बारीक बारीक चॉप करून घेऊयात. या इथे मी लसूण, कोथिंबीर, अद्रकसुद्धा घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व वाटून घेणार आहोत. तर या इथे अशा प्रकारे वाटण मी तयार केलेलं आहे. कढईमध्ये आपण तेल गरम करण्यास ठेवलेले, तेल छान आपलं तापलेलं आहे. सर्वप्रथम आपण 2 मोठे कांदे उभ्या आकारात कापून घेतलेलं आहे. हे 1 किलो चिकन जे आहे ते आपण सुरुवातीला शिजवून घेणार आहोत, त्याची ही तयारी आहे. या इथे चिकन शिजवण्याची काय प्रोसेस आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. तर आता मी 2 टोमॅटो आहेत ते उभ्या आकारात कापून घेतलेले आहे. कांदा आणि टोमॅटो छान तेलामध्ये फ्राय झाल्यानंतरने अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर टाकूयात. मिक्स करून घेऊयात आपण कांदा, टोमॅटो, धने पावडर आणि हळद. छान मिक्स झाल्यानंतरने आपण जे मॅरिनेट होण्यासाठी 1 किलो एवढ्या प्रमाणातील चिकन जे ठेवले होते ते यामध्ये टाकून देणार आहोत. छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता मी सुरुवातीला काहीही पाणी नाही टाकलेलं. आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि या झाकणामध्ये आपण साधारणतः 2 ग्लास इतपत पाणी टाकणार आहोत आणि हे पाणी गरम झाल्यानंतरने उकळल्यानंतरने आपण त्यामध्ये टाकणार आहोत चिकनमध्ये. तर अशा प्रकारे या इथे पाणी जे आहे ते गरम झालेलं आहे. आता आपण या चिकनमध्ये हे पाणी टाकूया. तुम्ही बघू शकता इथे कांदा आणि टोमॅटोला ऑलरेडी पाणी सुटलेलं होतं. आपण कोणतंही पाणी टाकलेलं नव्हतं. आता या इथे मिक्स करून घेऊयात. तर आपण आता 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणखीन 1 ग्लास एवढ्या प्रमाणात पाणी मी या चिकनमध्ये टाकते. म्हणजे आपण फक्त 3 ग्लास पाणी टाकून चिकन जे आहे ते शिजवून घेतलेलं आहे. झाकण ठेवून देऊया साधारणतः 10 मिनिटांसाठी. 10 मिनिटे झालेली आहेत. तर या इथे छान चिकन जे आहे ते मस्त असं आपलं शिजलेलं आहे. त्या इथे तुम्ही बघू शकता फार गरम आहे ते. तर चिकन शिजलेलं आहे. मी तुम्हाला आता या इथे दाखवते की सुक्यासाठी मी किती काढलेलं आहे आणि रश्श्यासाठी. तर हे जे पातेल्यामध्ये मी काढलेलं आहे चिकनचं पाणीसुद्धा तेच आपण वापरणार आहोत रश्श्यासाठी. तर या इथे आपण याचा रस्सा बनवणार आहोत आणि याचं आपण सुक्कं बनवणार आहोत. सर्वप्रथम आपण सुक्कं बनवणार आहोत चिकन. कढईमध्ये तेल टाकले. तेल थोडं जास्त प्रमाणात घ्या. जिथे तुम्ही 2 चमचे टाकता तिथे तुम्ही थोडंसं 4 चमचे टाका. तरच ती छान चिकनची तरी येते आणि मस्त फ्लेवर येतो. तर या इथे आपण जे वाटण होतं हे वाटण रस्स्यासाठी ठेवणार आहोत आणि यामध्ये आपण 4 चमचे इतपत वाटण टाकलेलं आहे. आता आपण मसाले टाकूयात. अर्धा चमचा हळद, कांदा लसूण मसाला टाकूयात या इथे साधारणतः 2 चमचे. त्याचप्रमाणे आता आपण या इथे टाकणार आहोत लाल तिखट 1 चमचा. चिकन मसाला टाकणार आहोत साधारणतः 2 चमचे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार, सोयीनुसार कमी जास्त प्रमाण या इथे करू शकता. आता हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी मस्त छान असं तेल सुटेपर्यंत याला छान आपण फ्राय करून घेणार आहोत. चवीनुसार मीठ टाकूयात आता आपण यामध्ये साधारणतः 1 चमचा. आपण चिकनमध्ये सुद्धा मीठ टाकले त्यामुळे फक्त ह्या मसाल्यापुरतं मीठ टाकायचं आहे. फार मीठ नाही टाकणार आपण. आता जे आपण चिकन शिजवून घेतलेलं होतं ते या मसाल्यामध्ये टाकूयात.
आणि छान व्यवस्थित मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात. झाकण ठेवून एक साधारणतः 5 मिनिटासाठी ठेवूयात हे. 5 मिनिटं झालेली आहेत मैत्रिणींनो. या इथे तुम्ही बघू शकता सुक्कं चिकन आपलं रेडी झालेलं आहे आणि काय मस्त असं छान टेस्टी दिसत आहे. तेलही छान मस्त तरी सुटलेली आहे. याला साईडला ठेवूयात. आता आपण रस्स्याची तयारी करणार आहोत. पॅनमध्ये आपलं छान तेल गरम झालेलं आहे. उरलेलं सर्व वाटण आपण या तेलामध्ये टाकलेलं आहे. आता हा जो मसाला, या मसाल्यामध्ये आपण टाकूयात आणखीन मसाले, म्हणजे हळद वगैरे. तर या इथे मी साधारणतः अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकलेले आहेत. त्याचप्रमाणे 1 मोठा चमचा लाल तिखट, 2 चमचे आपण टाकलेला आहे चिकन मसाला. ज्याप्रमाणे मी सांगितलं तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता प्रमाण. आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये छान मस्त असे फ्राय करून घेणार आहोत. मसाला कुठेही कच्चा राहायला नाही पाहिजे. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे. छान तरी सुटल्यानंतरने आपण आता या इथे टाकत आहोत चवीनुसार मीठ, साधारणतः अर्धा चमचा. आता आपण जे रश्श्यासाठी चिकन ठेवलं होतं आणि अळणी पाणी, म्हणजे चिकन आपण ज्यामध्ये शिजवलं होतं तेच पाणी रस्स्यासाठी आपण वापरलेलं आहे. तर आता मिक्स करून घेऊयात. हे फार थोडंसं घट्ट वाटल्यामुळे आता या इथे मी थोडंसं अर्धा ग्लास इतपत पाणी टाकत आहे. अर्धा ग्लास पाणी टाकूयात आपण आणि छान उकळण्यासाठी हे चिकन ठेवूयात. गॅसची फ्लेम मीडियम ठेवणार आहोत आपण. तर याची तुम्ही बघू शकता साधारणतः एक 5 ते 6 मिनिटानंतर मस्त असं चिकनला आपल्या उकळी आलेली आहे. छान चिकन जे आहे ते आपलं मस्त शिजलेलं आहे आणि आपल्या रस्स्यालाही छान मस्त अशी तरी आलेली आहे. तर खूप छान टेस्टी हा रस्सा बनतो. जिथे तुम्ही 1 चपाती खाताल तिथे नक्कीच तुम्ही 2 चपाती खाताल, एवढा टेस्टी रस्सा बनला आहे. मी एका बाउलमध्ये तुम्हाला सुक्कं चिकन आणि रस्सा दोन्हीही काढून दाखवते. तर या इथे आपण एका बाउलमध्ये सुक्कं जे आहे ते बाहेर काढून ठेवलेलं आहे. आता या इथे आपण त्याला छान व्यवस्थित सजवण्यासाठी कोथिंबिरीचा थोडासा आपण वापर करूयात. तर या इथे मी सुक्या चिकनवरती थोडीशी कोथिंबीर जी आहे ती स्प्रेड केलेली आहे. आता आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये आपण चिकनचा रस्सा जो आहे तो टाकणार आहोत. चिकनचा रस्सा तुम्हाला घट्ट हवा आहे, किती पातळ हवा आहे ते तुमच्यावर आहे. त्याच्यामध्ये पाणी मग तुम्ही कमी करा, घट्ट हवा असेल तर, आणि पातळ हवा असेल थोडंसं वाढवा. तर या इथे जे चिकन जे आहे तेही छान आपलं मस्त शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता की आपलं सुक्कं चिकन आणि रस्सा दोन्ही मस्त असे तयार झालेले आहेत. तर या इथे तुम्ही बघू शकता आपल्या दोन्हीही रेसिपी ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास एक लाईक नक्की करा. त्याचप्रमाणे कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, सारिका परिपूर्ण किचनला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉनची बटन प्रेस करायला तुम्ही विसरू नका, जेणेकरून माझ्या अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी तुमच्यापर्यंत मी माझ्या चॅनलद्वारे नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवेल.